पानोडी अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेतून हभप नितीन महाराज गोडसे यांनी कीर्तन हे परिवर्तनाचे माध्यम असल्याचे सांगितले. नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. कीर्तन हे केवळ परंपरा नसून परिवर्तनाचे माध्यम आहे, असे परखड मत प्रसिद्ध कीर्तनकार हभप नितीन महाराज गोडसे यांनी यावेळी व्यक्त केले. काय होता हा संपूर्ण सोहळा, पाहूयात एका सविस्तर रिपोर्टमधून. संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी गाव हे भक्तीच्या रंगात न्हावून निघालं होतं. निमित्त होतं दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेचं. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण गावातून ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सनई ताशांच्या सुरात आणि टाळांच्या गजरात निघालेल्या या दिंडीत महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन आणि कलश घेऊन सहभाग घेतला. या भक्तिमय वातावरणानं संपूर्ण परिसराचं लक्ष वेधून घेतलं होतं. दिंडीनंतर हभप नितीन महाराज गोडसे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले. आपल्या रसाळ वाणीतून महाराजांनी आजच्या बदलत्या जीवनशैलीवर प्रहार केला. आजच्या युगात मोबाईलच्या अतिवापरामुळे माणसांमधला संवाद हरवत चालला असून समाजात विचित्र घटना घडत आहेत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेल्या समाजाला केवळ वारकरी संप्रदाय आणि ग्रामदेवतेचे उत्सवच योग्य दिशा देऊ शकतात, असे प्रतिपादन त्यांनी केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय हे कशाचं प्रतीक असेल तर या कलियुगामध्ये, या सोशल मीडियाच्या काळामध्ये जो समाज अधःपतनाला चाललेला आहे, त्या समाजाला, त्या भरकटत चाललेल्या समाजाला सन्मार्गाला लावण्याच्या करता एकच उपाय आहे की गावचे ग्रामदेवतेचे उत्सव भव्य अशा स्वरूपाचे झाले पाहिजे. ते जर होत असतील तर ही येणारी पुढची जी पिढी आहे आता आपल्या समोर बसलेली आहे. तर यांना सुद्धा हे कीर्तन म्हणजे काय, तर कीर्तन म्हणजे परिवर्तन. हे परिवर्तन यांच्या अंतःकरणामध्ये व्हावं. येथे पानोडीच्या उत्सवात गळ्यात टाळ घेऊन जर हरिपाठात आणि कीर्तनामध्ये जर या मुलांचा योग्य पाऊल पडला तर शपथ ज्ञानोबरायची भविष्यात वाकडा पाऊल कधी पडत नाही. हे सामर्थ्य कशात असेल तर ते सामर्थ्य जगाच्या पाठीवरती फक्त आपल्या वारकरी संप्रदायाचे. आणि म्हणून खरं तर एक काळ असा होता, अन्याय, अत्याचार, व्यभिचार वाढत चालला होता. हो, राक्षसी प्रवृत्तीची माणसं इथं निर्माण झाली होती. आणि मग पृथ्वी मातेला सुद्धा याचा भार सहन होत नव्हता. पृथ्वी मातेला तरी कुठं सहन होत होता. पृथ्वी मातेनं गारानं घेतलं आणि निघाली ब्रह्मदेवाकडं जायचंय, पण तिनं गायीचं रूप घेतलं. गायीचं रूप घेतलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे, पृथ्वीवरी धर्म अधर्म झाला फार, आता मज भार सोसविना. देवा, आता मला हा भार सहन होत नाही. त्यावेळी देवानं वचन दिलं, काळजी करू नका, पुढे मी अवताराला येणार. परिवारामध्ये संकट येतात म्हणजे आपल्याला कळत, ऐका, जशी कळत नकळत परिवारामध्ये संकट येतात, कळत नकळत गावावरती संकट येतात, तर त्या सगळ्या संकटामध्ये बळ देण्याचं सामर्थ्य तुम्हाला कोण करत असेल तर ते गावचं ग्रामदैवत असते. आणि म्हणून महाराज म्हणतात, या ग्रामदेवतेचा उत्सव वर्षातनं एकदा आपण केला ना, श्रद्धेनं केला, सद्भावनेनं केला, तर कळत नकळत गावावरती आलेली संकट सुद्धा गावातनं कशी पळतात. गुरुवारी वैद्य बाबा सांगायची तशी, कशी चिंग 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 चिंगाट पळतात. आणि हे पळण्याचं सामर्थ्य कशात असेल तर ग्रामदेवतेच्या केलेल्या या उत्सवामध्ये. नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने. महाराज सांगतात ही विघ्न गावावरती झालेली असतात ना, ही विघ्न, ही संकट एका वाटेनं पळत गावातनं बाहेर निघायला किती वाटा आहे असतील तेवढ्या. महाराज म्हणतात 12 वाटेनं जिकडे वाट भेटल तिकडे ही विघ्न पळत सुटतात. त्याचं एकमेव कारण काय असेल तर ग्रामदेवतेचा उत्सव आहे. आणि म्हणून तर आपण दिंडी प्रदक्षिणा तर मी पाहिली आणि खूप आनंद मनाला वाटला. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये, सनई ताफ्याच्या गजरामध्ये आपण सगळे वारकरी ग्रामस्थ मंडळी मंत्रमुग्ध होऊन ज्ञानोबा तुकाराम गजर करत करत सगळ्या आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन आपण आता इथं आले. भौतिक श्रीमंती माहिती नाही, कोणाची किती काय मला माहित नाही, पण आल्याच्या नंतर हे मंदिर पाहिलं, हा परिसर पाहिला आणि आपली प्रदक्षिणा पाहिल्याच्या नंतर नक्की जाणवलं आणि भौतिक श्रीमंती असेलच, पण त्या भौतिक श्रीमंतीपेक्षा सगळ्यात मोठी श्रीमंती जर आपल्याकडे कुठली असेल तर त्या श्रीमंतीचं नाव आहे परमार्थाची श्रीमंती. महाराज म्हणतात, अरे भौतिक धनातला 1 रुपया आपल्याला कोणाला सोबत नेता येत. एखादं उदाहरण पानोडीतलं सांगाय,
तुमच्यासाठी राबराब कष्ट केले, लाखो रुपयाची प्रॉपर्टी कमवली, पण जाता जाता मला एखादा लाखभर रुपये खर्चायला द्या. एक उदाहरण, एखादं सांगा. एक सुद्धा नाही. महाराज साक्षीदार झालो. जगाच्या पाठीवरती हा पहिला प्रसाद, जगाच्या पाठीवरती हा पहिला काला जर कुठे झाला असेल तर तो पहिला काला झाला यमुना मैयेच्या तीरावरती. भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या सगळ्या सवंगड्यांना समवेत घेऊन तो काला यमुना मैयेच्या तीरावरती केला. त्यानंतर हाच दुसरा काला जर कुठं झाला असेल तर हा दुसरा काला भूवैकुंठ पंढरी क्षेत्रामध्ये, पंढरपूर क्षेत्रामध्ये, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये माऊली ज्ञानोबाराय, नामदेवराय आदी करून सगळ्या संत समुदायाच्या समवेत हा दुसरा काला झाला तो चंद्रभागेच्या वाळवंटात. एकच टाळी झाली. नितीन महाराज गोडसे म्हणाले की कीर्तन म्हणजे परिवर्तनाचे युग आहे. आपली मुलं जर टाळ आणि हरिपाठाच्या मार्गाने चालली तरच त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल. विचारांच्या देवाणघेवाणीलाच काला म्हणतात. घराची भौगोलिक रचना कशी आहे यापेक्षा मंदिरात किती भक्ती आहे हीच गावाची खरी श्रीमंती आहे. या सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली. कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांनी बुंदी, आमटी आणि भाताच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. पानोडी आणि परिसरातील हनुमान भजनी मंडळ, तरुण, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी मोठे परिश्रम घेतले. पानोडीतील या भक्ती सोहळ्याने केवळ धार्मिकताच नाही तर सामाजिक प्रबोधनाचा संदेशही दिला आहे. मोबाईलच्या जगात हरवलेल्या तरुण पिढीला वारकरी विचारांची जोड देण्याचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद ठरला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गायकवाड, झुंझार न्यूज, पानोडी, संगमनेर. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशा